अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः। सज्जन हो, अंतःकरणाला पवित्र करणारा आणि आचरणाला शुद्ध करणारा सिद्ध नामधारक संवादाचा हा मंत्ररूपी अभूतपूर्व आणि कल्याणकारी ग्रंथ श्री गुरुचरित्र। या गुरुचरित्राचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। वाडवडिलांचे आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा आणि आपल्या सर्वांच्या सद्भावनेतून हा एक उपक्रम समाजासमोर समर्पित करीत आहे। आज 5वा अध्याय, दत्तप्रभूच्या जन्माचं अद्भुत रहस्य प्रगट केल्यानंतर सिद्ध मुनी अत्यंत उत्स्फूर्तपणे नामधारकानं न विचारता विस्तार करून गुरुच्या अवताराचं कार्य, गुरुच्या अवताराच्या कथा आणि गुरुच्या अवताराच्या कथेच्या माध्यमातून सामाजिक जीवन कसं भक्तिमय होईल या संदर्भातले सगळे सूत्र 5व्या अध्यायामध्ये सिद्ध नामधारक संवादातून श्री पूज्यपाद सरस्वती गंगाधर आपल्या समोर ठेवत आहेत। सर्वप्रथम सिद्ध मुनी नामधारकाला सांगतात की हे नामधारका ऐक, कारण श्रवण ही श्रेष्ठ भक्ती आहे। कानामध्ये अमृताच्या लहरीनं परमात्मा प्रवेश करतो। बरं, सद्ग्रंथाचं श्रवण करणं हा वक्त्यावर उपकार नसतो, तर आपल्या कानातल्या देवाला जागृत करून कानाच्या माध्यमातून हा देह देवरूप करण्याचं फार मोठं श्रेष्ठ फळ या श्रवण भक्तीतून प्रगट होतं। म्हणून सिद्ध नामधारकाला सांगतात की हे नामधारका ऐक, मी तुला सांगत आहे। अंब ऋषी कारणानं विष्णूनं जे अनेक अवतार धारण केले, मत्स्य अवतार धारण केला, कूर्म अवतार धारण केला, वराह अवतार धारण केला, नराचा देह आणि सिंहाचं मुख असा अवतार धारण केला, भिक्षा मागणारा वामन झाला, प्रभू रामचंद्राच्या रूपानं तो परमात्मा दशरथ कुळी जन्माला आला आणि गोपालकृष्णाच्या रूपानं जन्माला येऊन गायी गुरे राखायला लागला। बरं, असा सर्वांना सामावून घेणारा हा परमात्मा आणि या परमात्माच्या अवताराचं कार्य श्री सरस्वती गंगाधरांनी फार सोप्या शब्दात सांगितलं। तारावया साधू मानुष आणि दुष्ट निग्रह करावया। साधू माणसांचं संरक्षण करणे, त्यांना तारून नेणे आणि दुष्टांचा निग्रह करणे, या कार्यानं हे भगवंतानं अवतार धारण केले। अशाच अवतार मालिकेमध्ये जे अत्रि महाराजापासून श्री दत्तात्रयाच्या रूपानं गुरुपीठ प्रगट झालं, त्या गुरुपीठाच्या अवताराची म्हणजे गुरुच्या अवताराची, दत्तात्रयाच्या अवताराची, श्री दत्तप्रभूच्या अवताराची कथा मी तुला सांगतो, असं म्हणून सिद्ध अत्यंत प्रेमानं आनंदानं हृदयामध्ये भावभक्तीचं भरतं आल्यानंतर जशा लाटा उचंबळून येतात, तशा उचंबळलेल्या लाटांना स्वीकारून सिद्ध मुनी आपल्या लाडक्या शिष्याला दत्तप्रभूचा प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असं जे रुपडं आहे त्यातील श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची कथा सांगत आहेत। सज्जन हो, कथा ही केवळ कथा नसते, तर त्या कथेच्या माध्यमातून जी गाथा प्रगट होते ती गाथा विश्वाच्या कल्याणाची असते। सिद्ध सांगत आहेत, नामधारका, पीठापूर म्हणून एक क्षेत्र आहे। आताही पीठापूर क्षेत्र खूप प्रसिद्ध झालेलं आहे। त्या पीठापूर क्षेत्रावर एक उत्तम वंशी आपस्तंभ शाखेचा अपाळ राज नावाचा एक ब्राह्मण राहत होता।
त्याच्या पत्नीचं नाव सुमता होतं. सुमता, जिचं मत सदैव सुसंस्कारी आहे, जिचं मत सदैव सदाचरणाला अनुकूल आहे, जिची वृत्ती, वर्तन आणि वाणी सुसंस्कारित आहे, अशी ती अपाळ राजाची भार्या सुमता. तिचा आचार अत्यंत पवित्र होता. आपला पती हा साक्षात परमेश्वर आहे या श्रद्धेनं आपल्या पतीसमोर सहजीवन जगणारी ही सुमता आणि अपाळ राजा, या दोघांचंही दाम्पत्य जीवन हे दैवी गुणांनी युक्त होतं. त्यांना सतत असं वाटायचं की आपल्या घरी कोणीतरी यावं. आहा, आजकाल ही वृत्ती थोडी दुर्मिळ झाली बरं. आपल्याकडं कोणीतरी यावं, आपण त्यांचं स्वागत करावं, आपण त्यांची पाद्यपूजा करावी, आपण त्यांना पोटभर जेवू घालावं, त्यांनी पोटभर जेवण करावं, तृप्त व्हावं आणि आशीर्वाद द्यावा. जे अतिथी अभ्यागत येतील त्यांच्या येण्याचा आनंद माझ्या हातून साजरा व्हावा, असं सदैव अपाळ राजाला आणि सुमता मातेला सदैव वाटायचं. आणि त्यांच्या वृत्तीमुळं नेहमी त्यांच्याकडे अतिथीचं येणंही व्हायचं. जेव्हा एखादा अतिथी यायचा तेव्हा त्यांच्या घरचं ते स्वागत पाहून इतर ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत कौतुकानं आणि सन्मानानं अपाळ राजा आणि सुमता मातेच्या या आदर आतिथ्याचा गौरव करायचा. अशी ही सेवा भक्तिभावानं, मनोभावानं, जणू काही माझ्याकडे आलेला अतिथी हा परमेश्वरच आहे अशा भक्तिभावानं ते त्याची पूजा करायचे. त्यामुळं त्यांच्या घरामध्ये अतिथी आल्यानंतर, कोणाची पूजा करायचा प्रसंग आल्यानंतर उत्साह अत्यंत श्रेष्ठ पातळीवर जाऊन पोहोचायचा. मग त्यावेळेस त्यांना भान राहायचं नाही कोण्या गोष्टीचं. असंच भगवंताने विचार केला, दत्तात्रय माऊलीने विचार केला की अतिथी अभ्यागताच्या स्वागतामध्ये एवढा तन्मय, एवढा आनंद घेणारा हा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये अतिथीचं स्वागत करण्याची, अतिथीला भिक्षा वाढण्याची जी वेळ असते, त्या वेळेच्या अनुषंगानं जर त्यांच्याकडे असं काही धार्मिक कार्य असेल आणि त्यावेळेस ते जर ती भिक्षा देऊ शकत नसतील तर कसं होईल, ही त्यांची एक थोडीशी आपण एक सत्व परीक्षा पाहू किंवा एका उत्तम परीक्षेमध्ये ते कसे उत्तीर्ण होतात हे पाहू. असं म्हणून साक्षात दत्तात्रय एका दिव्य भिक्षुकाचा वेश धारण करून त्या अपाळ राजाच्या दारामध्ये आले. नेमकं केव्हा आले माहित आहे? ज्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होतं. 12 वाजून गेले होते. श्राद्धाचे ब्राह्मण आलेले होते. आता श्राद्धाचा विधी सुरू झालेला होता. श्राद्धाचा स्वयंपाक तयार झालेला होता. आणि तितक्यात दारामध्ये अत्यंत मधुर स्वरामध्ये आणि अशी एक घोषणा ऐकू आली की ओम भवती भिक्षां देहि. अंगावर रोमांच आलं. नेमकं श्राद्ध चालू आहे, अतिथी आले आहेत. अतिथी आल्यानंतर अतिथीला भिक्षा देण्यासाठी अनावर आणि उतावीळ झालेली ती माता, ती स्मरणातून निघून गेलं की आपल्याकडे श्राद्ध चालू आहे, श्राद्धाचे विधी चालू आहेत. माता धावत धावत समोर आल्या, दारामध्ये आल्या. दारामध्ये पाहिलं, दिसलं तर देव आणि तेजपुंज असा भिक्षुक दिसला. आणि भिक्षुकाला पाहिल्यानंतर, नतमस्तक झाल्यानंतर असं लक्षात आलं की अरे, हा कोणी सामान्य भिक्षुक नव्हे, तर हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप साक्षात दत्तप्रभू आहे. आणि त्या मातेनं अत्यंत श्रद्धेनं त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये आपली भिक्षा अर्पण केली आणि वर पाहिलं तर काय सांगावं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. असे साक्षात दत्तगुरु दिसल्याची भावना आमच्या त्या सुमता मातेला झाली. तिला प्रत्यक्ष दत्त दिसले. सज्जन हो, माझे सद्गुरु सेलुकर महाराज सांगायचे, देव हा उघड्या डोळ्याने दिसतो. उघड्या डोळ्याने देव पाहावा. माझ्या सुमता मातेला उघड्या डोळ्याने दत्तात्रय दिसले. आणि दत्तात्रय दिसल्याबरोबर तिच्या हृदयातून प्रार्थना प्रगट झाली. जय जया जगन्नाथा, तू तारक विश्व करता, माझ्या मनी असे आर्ता, पूर्वावी तू देवराया, तू कृपाळू सर्वाभूती. वेद पुराणे वाखानिती, केवी वर्णू तुझी कीर्ती, भक्तवत्सल कृपानिधी.
अशी सद्गुरूची, दत्त माऊलीची स्तुती प्रार्थना केल्यानंतर ते भिक्षुक जे आहेत ते भिक्षुक नव्हे, हिला दत्त प्रभूच दिसत आहेत आणि ते सांगत आहेत की हे सुमता, घरी श्राद्ध चालू असताना सुद्धा श्राद्धाच्या विधीचा विचार न करता, त्याची पर्वा न करता तुला अतिथीमध्ये माझं प्रत्यक्ष दर्शन झालं, मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचे ते माग, तुला काय पाहिजे ते माग. हे दत्तात्रया, तुम्ही भक्तजनांचा आधार आहात. तुम्ही वारंवार माणूस देह धारण करता आणि आता मला वर देण्याची तुम्ही भाषा केली आहे. काय वर मागावा तुम्हाला? हे कृपा सिंधू, हे देवराया, माझ्या मनामध्ये एक वासना आहे बरं का, पण हे जगत जनना तू ती पुरवावी. तू अनाथांचा तारक आहेस, तू नारायण आहेस, आणि म्हणून असं म्हणून त्या सुमता मातेनं ते भिक्षुक रूपी दत्तप्रभूच्या चरणाला स्पर्श केला. तिचं कारुण्यानं ओथंबलेलं वचन ऐकून त्रैमूर्ती दत्तात्रय प्रसन्न झाले आणि म्हणाले, तिचा हात हातामध्ये घेतला बरं, कर धरोनी आश्वासन दिलं आणि म्हणाले, माग माय, तुला काय पाहिजे ते माग. जननी असा शब्द वापरला. त्याच वेळेला ती पतिव्रता माता बोलली की स्वामी, आता आपल्या मुखातून माझ्याबद्दल जो शब्द निघाला की माय, काय मागायचे ते माग. प्रभो, तुम्ही मला माता म्हणलात, तुम्ही मला जननी म्हणलात, तुम्ही मला आई म्हणलात, हाच शब्द खरा करा, हा शब्द खरा करा. मला पुत्र झाले पण कोणी जीवित राहिले नाहीत. 2 पुत्र जीवित राहिले माऊली. ते दोन्ही, एक डोळ्यानं आंधळा आहे आणि एक पायानं पांगळा आहे. हे प्रभो, आता तुम्ही मला आई म्हणलात, माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं की देव मला आई म्हणत आहे, दत्तप्रभू मला आई म्हणत आहेत. प्रभो, याच वचनाचा तुम्ही निर्धार सत्य करून दाखवा आणि तुम्ही माझे पुत्र म्हणून जन्माला या, किंवा तुमच्या सारखा पुत्र मला मिळावा, अशी भावना आणि त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्या सुमता मातेनं दत्तप्रभू प्रसन्न झाले. दत्तप्रभूंनी आशीर्वाद दिला आणि दत्तप्रभूंनी हेही सांगितलं की आई, माझ्यासारखा पुत्र होणं ही गोष्ट कठीण आहे, मीच तुझ्या पोटी पुत्र होऊन येईल, पण एक लक्षात ठेव, मी तप करण्यासाठी येईल. मला पुढे एक कार्यकारण आहे. जे भक्त परमेश्वराची भक्ती करतात परंतु त्यांच्या भक्तीला एक गती मिळणं आवश्यक असतं, त्या भक्तीला एक दिशा मिळणं आवश्यक असतं, तर भाविकांच्या भक्तीला दिशा देण्यासाठी मी मुद्दाम तुझ्या उदरी तुझं बाळ म्हणून, तुझं लेकरू म्हणून मी जन्माला येईल. मात्र एक पक्क लक्षात ठेवा की हा जो बालक तुमच्या घरी जन्माला येईल त्याच्या शब्दात राहा बरं, त्याचा शब्द मोडू नका. तो एरवी तुमच्याजवळ राहणार नाही. त्याचं बोलणं ऐकून तुम्ही त्याची आज्ञा पाळून तुम्ही राहा. तो ज्ञान मार्गाने अत्यंत बलवान असेल आणि तुमच्या सोबत जरी नाही राहिला तरी तुमच्या सर्व दैन्याचं हरण करेल. तुम्ही आनंदात राहाल, तुम्ही तृप्त राहाल, तुम्ही समर्थ राहाल. अशी वर दायिनी असलेल्या गुरुमाऊलीनी असा वर सुमता मातेला दिला. सुमता माता अजूनही थोडीशी या भावनेच्या कल्लोळामध्येच आहे. आज घरात येताना तिला असं वाटत नव्हतं की आपण आपल्या देहानं आपल्या घरामध्ये येत आहोत. घरामध्ये आल्यानंतर मात्र जेव्हा सगळं पाहिलं आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे, श्राद्धांच्या ब्राह्मणांचं जेवण व्हायचं राहिलंय आणि तरीही आपण भिक्षा वाढली. आणि एकदम तिनं आपल्या पतीची क्षमा मागितली की मी अतिथी आले, अतिथीनं मला भिक्षा मागितली, मी अतिथीला भिक्षा दिली, अतिथीनं मला वरदान दिलं की दत्तप्रभूच आले, दत्तप्रभू माझ्या उदरी जन्म घेणार आहेत असं त्यांनी वरदान दिलं. पण श्राद्धघात झाला का? त्यावेळेस तिचे पती सुद्धा तिच्या मताचा एवढा आदर करणारे होते. म्हणले, हे साध्वी, तुझ्या तपश्चर्येनं, तुझ्या तपानं देव माझ्या घरी जन्माला येणार आहे आणि हसा देव माझ्या घरी जन्माला येणं हे माझं भाग्य आहे. अगं, पितरांचं नाव उच्चार करून विष्णूला आपण द्यावं,
तर साक्षात विष्णूच अन्न घ्यायला आले, याच्या एवढं कोणतं मोठं भाग्य आहे. आणि असं भाग्य आपल्याला लाभलं आहे. आता आपल्याला जी संतती होणार आहे ती साक्षात दत्तप्रभू आहेत. आणि या साक्षात दत्तप्रभूच्या अवताराचं निमित्त भगवंतानं आपल्याला केलं, हे आपलं बहुत सुकृताची जोडी आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असं आहे. आणि त्या श्राद्धाच्या दिवशी दत्तप्रभूंनी आशीर्वाद दिल्यानंतर दत्त माऊलीच्या कृपेनं काही दिवसामध्येच ही आमची सुमता माता गर्भवती राहिल्या. त्या गर्भमंदिरामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप श्री दत्तात्रय माऊलींनी त्या गर्भमंदिरामध्ये स्वतःची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. सज्जन हो, आईचं गर्भस्थान हे भगवंताचं मंदिर आहे. या गर्भमंदिरामध्ये दत्त माऊली स्थापित झाली. दिसामासानं काळखंड पुढे चालत आला आणि बरोबर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर या पीठापूर नगरीमध्ये सज्जन हो, अपाळ राजा आणि सुमता माता यांच्या उदरी साक्षात दत्तप्रभूचा प्रथम अवतार जन्माला आला. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय.